हे गाईज, वेलकम बॅक अगेन टू माय न्यू व्लॉग. सो आता आम्ही चाललेलो आहोत हॉस्पिटलमध्ये. स्त्रियांची जी इंजेक्शनची जी नली होती ती आऊट झालेली आहे. आणि बघा स्त्रियांचा लुक कसा आहे, जादू जादू. सो आता ती चेंज करण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत. माझ्यासोबत दुर्गेश्वरी, वहिनी आणि श्रियांश आहे. सो आता आपण निघूयात. आणि आज बरेच कामं आपल्याला करायचे आहेत. सो आज पूर्ण ब्लॉग आपण शूट करणार आहोत आणि पूर्णपणे धमाल होणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये. सो मंडळी, काम वाचलं, आपल्याला डॉक्टर लाईनला जायची गरज पडली नाही मित्रांनो. येऊ दे ना खाली त्याला. या 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 हळूहळू हळूहळू या. काय आले, सुई आऊट झाली का? सुई आऊट झाली का? हां मध्येच राहू द्या फाईल. चला चला चला, गाडी बंद केली नाही मी, गाडी बंद करावं लागणार आहे. हो मित्रांनो, हे बघा आता झाली गाडी बंद. थोडं पकडायला. सो गाईज, आपल्याला फर्स्ट गिअर टाकावं लागणार आहे. आणि जे आपलं हजार्ड लाईट्स, इंडिकेटर लाईट, सॉरी पार्किंग लाईट्स ऑन केली होती ती बंद करावं लागणार. चला आता मित्रांनो, आता निघूयात हॉस्पिटलमध्ये. मंडळी आलो आम्ही हॉस्पिटलमध्ये. आता आलात मॅडम? बरं बरं, बाहेर चेक कर, जा आतमध्ये जा. A few moments later. झालं झालं झालं. इकडे बघ. हॅलो गाईज म्हण. हॅलो गाईज. इकडे तर गाईज, श्रियांशला आय बी दिलेली आहे. म्हणजे जी सुई असते ती व्यवस्थित टोचलेली आहे आणि टोचताना थोडासा मायनर त्याला त्रास झालेला आहे. आणि सुई बदलण्याचं कारण कसं आहे, ते आऊट पण झाले होते. आणि कसं आहे, सलाईन जी होती ती फार वेळ लागू लागली चढायला आणि बराच श्रियांशला त्रास होत होता. सो आता फायनली मॅडमनी सक्सेसफुली सुई टोचून ते व्यवस्थित केलेलं आहे. मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो. श्रियांशला दिलेली आहे रूम सलाईन चढवण्यासाठी. हां, आपण चॉकलेट आणणार आहोत. चॉकलेट आणू का? हां काहीच, आम्ही आता चॉकलेट आणलेली आहे श्रियांशला. आणि आता श्रियांश आहे ना, हे सलाईन लावते आहे. छोटीशीच आहे ना, एवढी छोटीच आहे सलाईन लावायची ना. आणि लगेच आपल्याला मग कधी कुठे जायचं, फ्रूट आणायला जायचं. फ्रूट आणायला जायचं ना. मम्मीला आंटीला घेऊन जायचं. बा बोलवा डॉक्टरला जा. बसा इथं शांत. आता मॅडम येतात. झालं लगेच झालं की आपल्याला जायचं. काहीच होत नाही त्रास. काय झालं? असं बसायचं शांत. बसावं ना इथं शांत. काहीच होत नाही. काय लागलं तर मग श्री, हॅलो गाईज म्हण बरं. हॅलो गाईज. डॉक्टरला काय म्हणतो? हां ते बघ बरोबर. हॅलो गाईज. हॅलो गाईज. आमचा कॅमेरा पाडसन हॅलो गाईज मध्ये नाही बाई, हे असं काढतात. असं लावू द्या ते. काढतात आणि हे सगळं झालं. मग की आपल्याला जायचं कुठं, फ्रूट आणायला जायचं. गाईज, आमचं हॅलो गाईज निघाले. हे बघा, दोन सारखी.
हां झालं काहीच देत नाही तुम्ही हां असं बघायचं नाही आपण हां असं बघायचंच नाही झालं नाही झालं रडल्या ना दुखते रे सापटे वाट काहीच नाही हात लावतो तिकडे बघा त्याला तिकडे या तिकडे बघ तू बघूच नाही आपण तिकडं काहीच नाही झालं आता काहीच करत नाही हळूच लावतात हा आपला फ्रूट आणा जायचं नाही हां फ्रूट खायचे आता आपल्याला गार्डनला जायचं आता गार्डनला जाऊ का आपण गार्डनला गार्डनला जाऊ सापटे वाट A few moments later. तर गाईज मी आत्ता आलेला आहो गाडीमध्ये आणि मला जायचं आहे फ्रूट्स आणण्यासाठी. सो स्त्रियांसला सलाईन लावलेली आहे आणि 15-20 मिनटं लागतील. तोपर्यंत मी फळ घेऊन येणार आहे आणि त्याच्यानंतर परत त्यांना मला घरी नेऊन सोडायचं आहे. स्त्रियांसला फार त्रास झाला सलाईन म्हणजे इंजेक्शनची सुई लावता वेळेस. सो कसं बसं तरी डॉक्टरने ती सुई लावली. सो आता सलाईन त्याला चढत आहे. सो आता आपण निघूया डायरेक्टली फ्रूट्स घेऊन परत येऊ त्या. सो चला गाईस 11:15 वाजलेले आहेत आणि उन्हाची तीव्रता बघू शकता तुम्ही प्रचंड अशी आहे. थोडंसं ढगाळ वातावरण आहे पण तरी पण प्रचंड अशी गरमी होत आहे. आणि A few moments later. ते गाईस आता आलेला आपण फ्रूटसाठी फ्रूट घेण्यासाठी आणि अशा प्रकारचं फ्रूटचं दुकान आहे. ओके एकदम मस्त असं काही संत्रा 4 किलो घेतल्या. सेब आपण 2 किलो घेणार आहोत आणि हे काय आपला क्या बोलते अनार है ना. क्या रेट है अनार का? अनार 240 रुपये किलो. दिखाओ थोड़ा सा का. सो गाईस आता घेऊन चाललेलो आहो आम्ही फ्रूट्स. रेग्युलर आम्ही इथूनच घेता. सोबत पण यायला येतं आपल्याला गाडीपर्यंत कारण की गाडी आपल्या इकडे समोर लावलेली आहे. सो गाईस आपण फ्रूट्स घेऊन आलेलो आहोत आणि आता निघालेलो आहोत. स्त्रियांची सलाईन्स वगैरे आता झालेली असेल. आपल्याला फार दूर करावं लागली. पार्किंग काम पण चालू आहे इकडे. कन्स्ट्रक्शन काहीतरी चालू आहे. सो प्रचंड असं ऊन आहे मित्रांनो. सो आता चला निघूया डायरेक्ट भेटूयात हॉस्पिटलमध्ये. A few moments later. सो गाईस आता मी आलेलो आहो हॉस्पिटलमध्ये आणि सलाईन तर झालेली आहे स्त्रियांची. दुसरी वगैरेची पट्टी होती ती पण सिस्टरने काढलेली आहे आता. सो आता आपण निघणार आहोत घरी. श्रेयांश त्रास व्हायला चॉकलेट खाई का त्यानं. आता निघालेला आहो आम्ही घराकडे. सो लॉक ओपन केलं आणि बाकीचे पण मंडळी आता येतच आहेत. सो आता आपण बसूयात आतमध्ये गाडीच्या कारण की बाहेर फार असं ऊन आहे. सो मी आता गाडी चालू करणार आहे आणि फर्स्ट क्लास अशी AC लावणार आहे. चला आता निघायचं मग. जादू निघायचं का जादू. चला चला तर मंडळी भेटूया डायरेक्ट आता घरी. A few minutes later. आता आम्ही पोहोचलेलो आहोत आणि अशा प्रकारे आता आपण गाडी पार्क करूयात इथे. गेट काढतात काय कोणी काढू. A few moments later.
तर काहीच आम्ही आलो घरी आणि आता श्रेयांश करतोय आराम. सो आता मी करत आहे छोटासा नाश्ता आणि नाश्त्यामध्ये आहे साबुदाण्याची खिचडी आणि प्लस चितळेचं दही हे अशा प्रकारे. सो नाश्ता करून आम्हाला दुसरा टास्क पण पूर्ण करायचा आहे आणि तो टास्क सरप्राईज असेल सगळ्यांसाठी. सो टेस्ट करून बघा, टेस्ट करतोय टेस्ट. करून. गाईज आता आम्ही चाललेलो आहो मोंढ्यामध्ये. मोंढ्यामध्ये आपलं छोटंसं एक काम आहे. तर मी तिथं पोहोचल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो. माझ्यासोबत आहे दुर्गेश्वरी. सो ती येणार नव्हती पण थोडंसं म्हणलो चला फिरून येऊयात. आता पोहोचलोय आम्ही राघवेंद्र ट्रेडिंग. सो आम्हाला तांदळाचा कट्टा घ्यायचा आहे. ठीक आहे, आतमध्ये गाडी आपली समोर पार्क केलेली आहे आणि हे बघा अशा प्रकारचं दुकान आहे मोंढ्यामध्येच. तर आता आपण सांगितलं त्यांना डेमो पीस देतील आपल्याला थोडं बघायला. 2 कट्टे घ्यायचे आहेत आपल्याला थोडंसं. हा कितीवाला आहे? हा 7050. हा 71. हे केवढं? हे 400. तुम्हाला सवय झाली वाटते गाड्याची काढू काढू. बरोबर लॉक काढलंय मामाने. हां लय गाडी येतात. हां हो 10-12. बरं बरं. अजून एक राहिलेलं आहे यात. ते जरा चला सो काही पेमेंट करूत आपण आता आणि बघूयात घरी. बीज आपलं बीज झालेलं आहे 3652. 2 कट्टे आपण घेतलेले आहेत आणि आता आपण निघालेलो आहोत घरी. तर मामाने आपल्याला बरीच हेल्प केलेली आहे. चला येऊ का मामा? ओके हो. सो निघूयात घरी आता फर्स्ट क्लासमध्ये. 6,000 नाही आहेत. 6,000 असा कसा हिशोब? 52 5 एक 52 किलोचा आहे. सो तीस 35ला विकते. किती प्रॉफिट? हां मग किती प्रॉफिट आहे मग याच्यात?